आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंगले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। एक देश एक निवडणूक संकल्पना राबवणार, HD रेवण्णा आणि प्रज्वल यांना SIT कडून समन्स। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना युवा समितीचे आवाहन। संघर्ष उभा केल्यास सीमा प्रश्न निश्चितच सुटेल। शेट्टर यांच्या प्रचारासाठी आमदार अभय पाटील यांची आघाडी। विविध दलित संघटनांकडून काँग्रेस उमेदवारांना पाठिंबा। पुढील 5 दिवस उष्णतेची लाट। समर्थनगर येथे ज्ञानेश्वरी सांप्रदायिक पारायण सोहळ्याची सांगता। मोदींची वाटचाल हुकुमशाहीकडे सुरू असल्याची शरद पवार यांची टीका। स्वामी विवेकानंद कॉलनी येथे कामगार दिनानिमित्त मिठाईचे वाटप। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। आता पाहूया सविस्तर बातम्या। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं आहे। यामध्ये यंदाच्या लोकसभा निवडणुकांपासून निवडणूक रोखे योजना, वन नेशन वन इलेक्शन निर्णय, राज्यघटना बदलण्याचे विरोधकांचे आरोप अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी आपली भूमिका मांडली। यावेळी एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बॉन्ड्स अर्थात निवडणूक रोख्यांबाबत दिलेल्या निकालावर त्यांनी प्रतिक्रिया दिली असताना दुसरीकडे वन नेशन वन इलेक्शन देशात कसं अस्तित्वात येईल यावर ही भूमिका स्पष्ट केली। एक देश एक निवडणूक अर्थात देशभरातील सर्व विधानसभा व लोकसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याची योजना मोदी सरकारने जाहीर केली आहे। यासाठी संसदेत कायदा पारित करण्याच्या तयारीत सरकार आहे। अमित शहा यांनी ही योजना कशा प्रकारे राबवली जाईल याचे नियोजन सांगितले। HD रेवण्णा आणि प्रज्वल यांना SIT कडून समन्स। निधर्मी जनता दल पक्षाचे आमदार HD रेवण्णा आणि त्यांचे पुत्र खासदार प्रज्वल रेवण्णा या दोघांनाही सेक्स स्कॅन्डल प्रकरणात समन्स जारी करण्यात आले आहे। सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। या दोघांनाही SIT चौकशीसाठी हजर होण्यासंदर्भात हे समन्स बजावण्यात आले आहेत। प्रज्वल रेवण्णांच्या घरी काम करणाऱ्या एका महिलेच्या तक्रारीनंतर रविवारी हसन या ठिकाणी पोलीस तक्रार केली होती। यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणात अनेक व्हिडिओ आहेत, ही बाब समोर आली आहे। प्रज्वल रेवण्णांशी संबंधित कथित सेक्स स्कॅन्डल प्रकरणाची दखल महिला आयोगाने घेतली आहे। त्यानंतर अतिरिक्त पोलीस महासंचालक BK सिंह यांच्या नेतृत्वात SIT स्थापन करण्यात आली आहे। या संदर्भातच पिता पुत्राला समन्स बजावण्यात आले आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना युवा समितीचे आवाहन। लोकसभा निवडणुकीसाठी बेळगाव मतदारसंघात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवार दिनांक 2 रोजी भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांचा प्रचार करणार आहेत। ते पंत बाळेकुंद्रीत जाहीर सभेला संबोधित करणार आहेत। बेळगाव लोकसभा मतदारसंघातून मये समितीने महादेव पाटील यांना उमेदवारी दिली आहे। आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे भाजपचा प्रचार करणार असल्यामुळे समिती नेत्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। मये समिती लवकरच पत्रव्यवहार करणार असून मुख्यमंत्री शिंदे यांनी सीमा भागात प्रचारासाठी येऊ नये अशी मागणी केली जाणार आहे। महाराष्ट्रामध्ये युवा समितीने त्यांनी बेळगावात येऊ नये असे आवाहन केले आहे। संघर्ष उभा केल्यास सीमा प्रश्न निश्चितच सुटेल। सीमा प्रश्न सोडवण्यासाठी मराठ्यांच्या प्रत्येक घरातील माणसाने पुढे येणे गरजेचे आहे। तुम्ही एकजूट दाखवली, संघर्ष करायची तयारी ठेवली तर हा प्रश्न 6 महिन्यात सोडवून देण्याची जबाबदारी आपली आहे। मी एकदा शब्द दिला तर मागे घेणार नाही, पण त्यासाठी प्रश्नाच्या मुळाशी जाण्याची तयारी करावी लागेल असे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले। सकल मराठा समाजातर्फे मंगळवारी धर्मवीर संभाजी उद्यानात जरांगे यांची जाहीर सभा पार पडली, त्यावेळी ते बोलत होते।
यावेळी त्यांनी महाराष्ट्रात झालेल्या मराठा आरक्षणाबाबत सर्व माहिती दिली. आंदोलन करताना घडलेल्या घडामोडी आणि राजकीय विरोधाबाबत भाष्य केले. मराठा समाजाने राजकारण बाजूला ठेवले तरच पुढची पिढी संघर्षापासून दूर राहील. त्यासाठी आज तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे. रणजित चव्हाण पाटील यांनी स्वागत केले. गुणवंत पाटील यांनी प्रास्ताविक केले तर रमाकांत कोंडुस्कर यांनी मनोगत व्यक्त केले. शेट्टर यांच्या प्रचारासाठी आमदार अभय पाटील यांची आघाडी. लोकसभेचे भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांना वाढता पाठिंबा मिळत आहे. बेळगाव दक्षिण मतदारसंघात त्यांच्या प्रचार कार्याची धुरा आमदार अभय पाटील यांनी वाहिली आहे. त्यांनी सर्वत्र मतदारांच्या भेटीगाठी घेऊन जगदीश शेट्टर यांच्या विजयाचे आवाहन केले आहे. बेळगाव दक्षिण मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. प्रचारासाठी कार्यकर्ते सातत्याने राबताना दिसून येत आहेत. मंगळवारी शहरातील मसगाव, उद्यमबाग, चन्नमानगर, टिळकवाडी, गोडसेवाडी, चौगुलेवाडी या भागामध्ये त्यांनी जोरदार प्रचार मोहीम राबवली. तसेच मतदारांच्या भेटीगाठी घेऊन भाजपच्या विजयाचे आवाहन केले. विविध दलित संघटनांकडून काँग्रेस उमेदवारांना पाठिंबा. केंद्रातील मोदी सरकारने सातत्याने सामान्य जनतेची फसवणूक केली आहे. त्यामुळे विविध दलित संघटनांच्या वतीने काँग्रेस उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी जागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती संघटनांच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. डॉक्टर B.R. आंबेडकर दलित महासंघाच्या वतीने याबाबत माहिती देण्यात आली. या परिषदेत सांगण्यात आले की बेळगाव मतदारसंघात काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर आणि चिक्कोडीमध्ये प्रियंका जारकिहोळी यांच्या मतदानासाठी जागृतीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ही मोहीम राबवली जात आहे. पुढील 5 दिवस उष्णतेची लाट. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने हवामान खात्याने पुढील 5 दिवस उष्णतेची लाट येणार असल्याची माहिती दिली आहे. रविवारी बेळगावमध्ये 39.4 अंश तर बंगळूरमध्ये 38.5 अंश इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे जनतेने सतर्क राहावे असा इशारा हवामान खात्याने दिलाय. उष्णतेच्या लाटेमुळे सामान्य जनजीवन प्रभावित होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुरेसे पाणी प्यावे, सुती कपडे वापरावेत आणि उन्हात बाहेर जाताना डोके झाकून ठेवावे. लोकांना जास्त वेळ उन्हात न राहण्याचा सल्ला दिला आहे. समर्थनगर येथे ज्ञानेश्वरी सांप्रदायिक पारायण सोहळ्याची सांगता. समर्थनगर येथील श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सांप्रदायिक पारायण सोहळ्याचे व्यासपीठ चालक ह.भ.प. श्री राजू गुंडू जायनाचे यांच्या अधिष्ठानाखाली श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सांप्रदायिक पारायण सोहळ्याला चालना देण्यात आले होते आणि या पारायणाची सांगता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाली. यावेळी माजी आमदार संजय पाटील उपस्थित होते. ज्येष्ठ माळकरी शंकर बाबू गेंजी यांचा शाल व श्रीफळ देऊन त्यांना गौरवण्यात आले. तसेच त्यानंतर काला कीर्तन महाआरती करून महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने माळकरी, ठालकरी, सेवेकरी तसेच आजूबाजूचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोदींची वाटचाल हुकुमशाहीकडे सुरू असल्याची शरद पवार यांची टीका. मोदी सरकार विविध प्रकारची आश्वासने देऊन सत्तेवर आले पण एकाचीही पूर्तता केली नाही. विरोधकावर केवळ टीका करण्याचे काम केले. त्यामुळे मोदींची वाटचाल हुकुमशाहीकडे सुरू असल्याचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी सांगितले. चिकोडी लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रियंका जारकिहोळी यांच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सहकार रत्न उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली निपाणीत बुधवारी सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी होते. शरद पवार म्हणाले, भाजपने विविध प्रकारची अस्त्रे वापरून विरोधकांना अडवण्याचे काम सुरू केले आहे. या पुढील काळामध्ये घटक पक्षांनी एकत्र येऊन मोदी सरकारला उलथवणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. स्वामी विवेकानंद कॉलनी येथे कामगार दिनानिमित्त मिठाईचे वाटप. स्वामी विवेकानंद कॉलनी टिळकवाडी येथे कामगार दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी इमारत बांधकाम सर्व कामगारांना मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले, कंत्राटदार कुणाल हातळगे, कामगार भरमणी डोनकरी, महादेव कडोली व इतर उपस्थित होते. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. पुढे जाऊ नका, पाहत रहा स्मार्ट न्यूज. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSE देता है लोएस्ट प्राइस गारंटी।
अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढची बातमी। कलखांब या ग्रामीण भागातून आलेल्या राहुल जयवंत पाटील या तरुणाने UPSCच्या अवघड परीक्षेत देशामध्ये 806वा क्रमांक मिळवला। याचा सन्मान मराठा मंदिर ट्रस्ट कमिटीच्या वतीने मंगळवारी सकाळी करण्यात आला। मराठा मंदिराचे अध्यक्ष अप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते त्याला शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी मराठा मंदिराचे अध्यक्ष अप्पासाहेब गुरव यांनी आपले विचार व्यक्त केले। यावेळी सचिव बाळासाहेब काकतकर, संचालक चंद्रकांत गुंडकर यांचीही अभिनंदनपर भाषणे झाली। आभार प्रदर्शन नेमिनाथ कंगराळकर यांनी केले। या प्रसंगी मराठा मंदिरचे संचालक उपस्थित होते। जरांगे पाटील यांच्या सभेला सांगलीहून कार्यकर्ते उपस्थित। मंगळवारी बेळगाव येथील धर्मवीर संभाजी उद्यान येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला त्यांचे संबोधन ऐकण्यासाठी सांगलीहून कार्यकर्ते उपस्थित होते। सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीत आपणही योगदान द्यावं व बेळगावातील युवा कार्यकर्त्यांकडून सीमा प्रश्नी माहिती घेऊन महाराष्ट्रातील युवा वर्ग सीमावासियांच्या पाठीशी उभा करावा, यासाठी हे कार्यकर्ते उपस्थित होते। यामध्ये रविकिरण काशीद, प्रवीण पारधी, विद्यासागर काशीद, अभिनव शिंदे, रविकिरण चौगुले, संकेत आंबेडकर यांचा समावेश होता। मालमत्ता कर सवलतीसाठी मुदत वाढ देण्याची मागणी। बेळगाव महापालिकेकडून रहिवाशांना मालमत्ता करातील 5% सवलत देण्याची मुदत काल 30 एप्रिल रोजी संपली आहे। ऑनलाईन पेमेंट सुरळीतपणे पार पाडण्यात आलेल्या अपयशाच्या व्यापक तक्रारींची दखल घेऊन आता मुदत वाढ देण्याची मागणी करण्यात येत आहे। कर्मचाऱ्यांकडून सर्व यंत्रणा योग्य रीतीने कार्य करत असल्याचे आश्वासन असूनही अनेक अपार्टमेंट मालकांना त्यांचे कर ऑनलाईन भरण्यात अडचणी आल्या। असंख्य व्यक्तींना रिक्त चलन प्राप्त झाले। ऑनलाईन पेमेंट करू न शकलेल्यांना ऑफलाईन चलनासाठी लांबच लांब रांगेमध्ये तात्काळ थांबावे लागल्याने परिस्थिती आणखीनच बिघडली होती। मात्र ज्या 5% सवलतीसाठी हे सहन करावे लागले, त्या सवलतीची मुदतच आता संपली आहे। अडचणींचा योग्य विचार करून मुदतवाढ 30 मे पर्यंत देण्यात यावे अशी मागणी होत आहे। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची निपाणीस भेट। महाराष्ट्रातील संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी निपाणी येथे मंगळवारी सायंकाळी भेट दिली। यावेळी मराठा समाजातील नागरिकांनी त्यांचे बस स्थानक सर्कलमध्ये फटाक्यांच्या आतिषबाजीत उत्स्फूर्त स्वागत केले। युवा उद्योजक साळुंखे यांच्या हस्ते मनोज जरांगे पाटील यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराज चौकातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी विष्णू कडाकणे, झुंजार दबडे, विनोद चोरगे, दीपक सांगावकर यांच्यासह मराठा समाजाचे नागरिक उपस्थित होते। बेनकनहळ्ळी यात्रेत मोफत पाणी पुरवठा। बेनकनहळ्ळी महालक्ष्मी यात्रेनिमित्त सामाजिक कार्यकर्ते गोविंद टक्केकर यांनी विविध भागात टँकरने मोफत पाणी पुरवठा सुरू केला आहे। याआधी 5 दिवस त्यांनी बीजगर्णी, कावळेवाडी व राकसकोप महालक्ष्मी यात्रेत मोफत पाणी सेवा दिली होती। बेनकनहळ्ळी यात्रेत पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे। यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविक व इतर वापरासाठी पाणी मोठ्या प्रमाणात लागते। बेनकनहळ्ळीसह क्रांतीनगर, गणेशपूर, ज्योतिनगरमधील अनेक लोक टँकरचे पाणी विकत घेत आहेत। मात्र यात्रेनिमित्त गावात येणाऱ्या भाविक व पाहुण्यांच्या सोयीसाठी टक्केकर यांनी मोफत पाणी पुरवठा सुरू केला आहे। बहारदार गायन वादनाने रसिक मुग्ध। संगीत कलाकार संघाच्या वार्षिकोत्सवाच्या दुसऱ्या सत्राची सुरुवात अनिमिष हेगडे यांच्या शास्त्रीय गायनाने झाली। शेवटी सुखासे हे सुख चंद्रभागे तटी हा अभंग गाऊन त्यांनी आपला कार्यक्रम संपवला। त्यांच्याबरोबर तबला साथ संतोष पुरी आणि संवादिनी साथ योगेश रामदास यांनी केली। या सत्राचे दुसरे पुष्प आकाश पंडित यांनी गुंफले। सुरुवातीला ज्येष्ठ तबलावादक पंडित कल्याणराव देशपांडे, वकील श्रीवत्स हेगडे, अध्यक्ष नंदन हेरलेकर, सेक्रेटरी प्रभाकर शहापूरकर आणि खजिनदार दीपक कुलकर्णी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। रोहिणी गणपुले यांनी सभा संचालन केले।
अखेरच्या सत्राची सुरुवात रायबागचे सुप्रसिद्ध तबलावादक पंडित कल्याणराव देशपांडे यांनी केले. वार्षिकोत्सवाचे अखेरचे पुष्प ज्येष्ठ गायक पंडित राजप्रभू धोत्रे यांनी गुंफले. माजी मुख्यमंत्र्यांसाठी लढाई झाली अवघड. उत्तर कर्नाटकातील हावेरी लोकसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची मुख्य लढत काँग्रेसचे उमेदवार आनंदस्वामी गड्डादेवराम मठ यांच्याशी आहे. भाजपने ही जागा 2009 पासून सातत्याने जिंकली आहे. हावेरीतून माजी उपमुख्यमंत्री के.एस. ईश्वरप्पा यांनी आपल्या मुलासाठी उमेदवारी मागितली होती. ती न मिळाल्याने ईश्वरप्पा यांनी शिवमोगातून बंड केले आहे. विधानसभेला भाजपला 1च तर काँग्रेसला 7 ठिकाणी विजय मिळवला होता. तो प्रभाव कायम राहिल्यास बोम्मई यांना ही निवडणूक जड जाईल असा अंदाज आहे. शिनोळी लक्ष्मी यात्रा मंडप मुहूर्तमेढ पूजन. शिनोळी बुद्रुक येथील महालक्ष्मी यात्रा 14 मे पासून सुरू होत आहे. मरगाई देवी मंदिर आवारात लक्ष्मी देवी गदगेवर बसण्याच्या ठिकाणी मंडप घालण्यात येत आहे. या मंडपाच्या मुहूर्तमेढीचे पूजन बेळगाव येथील उद्योजक सुधीर कुलकर्णी दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आले. चेंबर ऑफ कॉमर्सचे चंदगड तालुका माजी अध्यक्ष प्रल्हाद जोशी तसेच पुरोहित प्रमोद बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व धार्मिक विधी पार पडले. यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष बाबू पाटील, उपाध्यक्ष बाबू पाटील, मारुती देवण, श्रीपती गुडेकर आदी उपस्थित होते. गर्लगुंजी माऊली यात्रेला उत्साही प्रारंभ. गर्लगुंजी येथील ग्रामदेवता माऊली देवी यात्रेला मंगळवारी पारंपरिक उत्साहात प्रारंभ झाला. सर्वप्रथम लक्ष्मी मंदिरात ग्रामस्थांकडून देणगी रूपाने आलेल्या धान्याचे पूजन करण्यात आले. त्यानंतर दुपारी 4 वाजता माऊली देवीच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. गावाबाहेर असलेले ग्रामदैवत माऊली मंदिरात पालखी पोहोचल्यानंतर देवीची विधिवत पूजा करण्यात आली. बुधवारी महाप्रसादाचे वितरण होणार असल्याने महाप्रसादाची तयारी करण्यात आली होती. बुधवारी सकाळी 6 वाजता इंगळ्यांचा कार्यक्रम होणार असून त्यानंतर महाप्रसाद होणार आहे. DSU मध्ये कमी खर्चात उच्च शिक्षण. बंगळूर भागामध्ये टॉप 10 मध्ये असलेले दयानंद सागर विद्यापीठ उत्तर कर्नाटकासाठीही वरदान ठरणार आहे. येथे कमी खर्चासाठी इंजिनिअरिंगसह उच्च शिक्षणाची सोय केलेली आहे असा दावा विद्यापीठाचे कुलगुरू अमित आर भट यांनी मंगळवारी बेळगावमध्ये पत्रकार परिषदेत केला. DSU मध्ये नोकरीसह स्वतःचा व्यवसाय उभा करण्याचे धडे दिले जातात. विद्यापीठात आता 18,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथे कमी खर्चात तुम्हाला सर्व प्रकारचे उच्च शिक्षण उपलब्ध आहे असे त्यांनी सांगितले. खासगी विद्यापीठांमध्ये NAC A+ श्रेणी मिळवणारे आमचे एकमेव विद्यापीठ आहे. यावेळी विद्यापीठाचे प्रवेश विभागाचे सहाय्यक संचालक मनोज कुमार जैना, MH बगली व सचिन पवार आदी उपस्थित होते. भारतीय महिला क्रिकेट संघाचा सलग दुसरा विजय. पावसाचा व्यत्यय आलेल्या दुसऱ्या T20 सामन्यात भारतीय महिलांनी डकवर्थ लुईस नियमानुसार 19 धावांनी बाजी मारत यजमान बांगलादेशला नमवले. यासह 5 T20 सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-0 अशी आघाडी घेतली. बांगलादेशला 20 षटकात 119 धावात गुंडाळल्यानंतर भारताने 5.2 षटकात 1 बाद 47 धावा केल्या. त्यानंतर सुरू झालेल्या पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला 5.2 षटकात 29 धावांचे लक्ष्य मिळाले होते आणि यावेळी भारतीय संघ 18 धावांनी पुढे होता. शेफाली वर्मा पहिल्या षटकात 0वर बाद झाल्यानंतर दयालन हेमलताने नाबाद 41 धावा कुटल्या. स्मृती मानधनाने 50 सावध भूमिका घेत हेमलताला जास्तीत जास्त स्ट्राईक दिली. बांगलादेशकडून मुर्शिदा खातूनने 49 चेंडूमध्ये 5 चौकारांसह 46 धावांची एकाकी झुंज दिली. बांगलादेशचा अर्धा संघ 60 धावांमध्ये गारद करत भारताने सामन्यावर घट्ट पकड मिळवली. येळ्ळुरात उद्या भव्य कुस्त्या. महाराष्ट्र मैदानात अव्वल मल्लांची उपस्थिती. येळ्ळूर कुस्ती आखाडा समिती महाराष्ट्र मैदान आयोजित उद्या गुरुवार दिनांक 2 मे रोजी श्री कलमेश्वर, श्री चांगळेश्वरी व महालक्ष्मी देवी वाढदिवस अशा संयुक्त उत्सवानिमित्त अखिल भारतीय महाराष्ट्र मैदान येळ्ळूर बेमुदत निकाली भव्य कुस्त्यांचे जंगी मैदान भरवण्यात आले आहे. या भव्य दिव्य कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती हिंद केसरी, भारत केसरी विजेता पुष्पिंदर अलमगीर पंजाब विरुद्ध भाजप केसरी विजेता विनीत कुमार हरियाणा, दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती भाजप केसरी विजेता भोला बारण विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी विजेता पृथ्वीराज मोहोळ, तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन भरत मदने विरुद्ध रोहित कटारिया हरियाणा,
चौथ्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन सुबोध पाटील महाराष्ट्र विरुद्ध रोहिल चौधरी हरियाणा. 5व्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी विजेता कार्तिक काटे विरुद्ध रोबिन हड्डा रोहतक. 6व्या क्रमांकाची कुस्ती संगमेश बिरादार विरुद्ध उदयनराज पाटील. 7व्या क्रमांकाची कुस्ती दीपक दिल्ली विरुद्ध नागराज बसिडोनी. 8व्या क्रमांकाची कुस्ती शिवाद दड्डी विरुद्ध देव नरेला दिल्ली. 9व्या क्रमांकाची कुस्ती प्रकाश इंगळगी विरुद्ध करण दोहा दिल्ली. 10व्या क्रमांकाची कुस्ती कामेश कंगराळी विरुद्ध संजू इंगळगी यांच्यासह 100हून अधिक चटकदार पैलवानांच्या कुस्त्या होणार आहेत. या मैदानाला कुस्ती शौकीन व जगातील उद्योजकांनी आर्थिक मदत दिली आहे. संयोजक मैदान तयार करण्याच्या तयारीला लागले आहेत. दिव्यांग कल्याण आयुक्तांची सुवर्ण JNMC जलतरण तलावाला भेट. केएलई संस्थेच्या सुवर्ण JNMC ऑलिम्पिक दर्जाच्या जलतरण तलावाला दिव्यांग कल्याण विभागाचे राज्य आयुक्त दास सूर्यवंशी यांनी भेट दिली. केएलई विद्यापीठाने डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुसज्ज असलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या जलतरण तलावातील सुविधा पाहून समाधान व्यक्त केले. मागील 22 वर्षांपासून दिव्यांग, मूकबधीर व अनाथ मुलांना मोफत जलतरण प्रशिक्षण दिले असून त्यांनी विविध वयोगटात उल्लेखनीय कामगिरी करत यश प्राप्त केले आहे. आतापर्यंत 9 आंतरराष्ट्रीय जलतरणपटू तयार केले असून दिव्यांग आणि वंचित मुलांच्या कल्याणासाठी समर्पित सेवेबद्दल आयुक्त सूर्यवंशी यांनी जलतरण क्लब बेळगावचे अभिनंदन केले. तसेच जलतरण तलावात दिव्यांग जलतरणपटूंना त्यांनी भेटून त्यांच्या कामगिरीबद्दल अभिनंदन केले. यावेळी त्यांना भविष्यात राज्य शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य मिळवून देण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. जलतरण प्रशिक्षक उमेश कलगडगी यांना दास सूर्यवंशी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रशिक्षक नितीश कुडुसकर, अक्षय शेरेगार, विनोद दोड्डमणी, गोवर्धन काकतकर, शिवाजी मानमोडे व इतर प्रशिक्षक उपस्थित होते. शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये मोरेश देसाईचे सुयश. बेळगावच्या BCA गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्सचा मोरेश देसाई या विद्यार्थी बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डिंग संघटना आयोजित बेळगाव श्री शरीर सौष्ठव स्पर्धेत 80 किलो गटामध्ये 4था क्रमांक बेस्ट पोजर पुरस्कार पटकावला. या कामगिरीबद्दल KLSचे अध्यक्ष PS सारकर, गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्सचे गव्हर्निंग काउन्सिल चेअरमन AK तगारे, प्राचार्य डॉक्टर वेणुगोपाल जालिहाळ, डॉक्टर कलावती सांबरेकर, जिमखाना अध्यक्ष, शारीरिक शिक्षण संचालक मंजुनाथ गौडा आणि नम्रता अंतलामरण व इतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.